साध्वी प्रज्ञा सिंग यांची मालेगाव ब्लास्टच्या केसमधून निर्दोष मुक्तता झाली। मग नेमकं दोषी कोण? सय्यद अझर या 19 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला। त्याचे वडील 17 वर्ष न्यायाची वाट बघत होते। ते आजही न्यायाची अपेक्षा घेऊन कोर्टात गेले असतील। त्यांचं काय? त्यांना 2 लाख रुपये हे नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले। अशीच गत आहे या 6 मृत लोकांच्या परिवाराची। हे 7 जण आरोपी नव्हते, तर मागच्या 17 वर्षांपासून शासकीय यंत्रणा काय करत होत्या? या 6 जणांच्या मृत्यूसाठी त्यांना कोणी दोषी धरले का? मुंबईच्या लोकलमध्ये झालेल्या साखी बॉम्ब ब्लास्टमध्ये 200 लोक मारली गेली। त्यातीलही आरोपी निर्दोष मुक्त झाले। त्या मृत परिवारांना कधी न्याय मिळणार? एमआयएमचे इम्तियाज जलील म्हणाले की किमान त्या केसमध्ये राज्य सरकार बोललं तरी की आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार। या केसमध्ये सरकार तसं काहीच बोलत नाहीये। मुख्यमंत्री निकालानंतर काय बोलले? तर ते म्हणाले, आतंकवाद कभी ना भगवा था ना कभी भगवा रहेगा। हिंदुत्ववादी संघटनेची लोक रस्त्यावर नाचत फटाके फोडत आहेत। यातून सरकारची जी प्रतिमा दिसत आहे ती नक्कीच न्यायाच्या पक्षात नाहीये। हिंदू दहशतवाद ही टर्म या ब्लास्टनंतर गाजली। फक्त त्या नॅरेटिव्हला काउंटर म्हणून मुख्यमंत्री असं बोलले असतील का की त्यांना निकालच माहीत होता? याचा अर्थ ज्याने त्याने आपला लावायचा असतो। पण यात तपास यंत्रणांचं अपयश झाकलं जाऊ शकत नाही। त्यांच्यावर कारवाई होणार का हे आता बघावं लागेल। पण नेमकं आज कोर्टात काय झालं ते आधी बघूया। कोर्टामध्ये काय झालं तर कर्नल पुरोहित यांनी RDX आणलंच नाही असं कोर्टाच्या लक्षात आलं। कोर्टाने यामध्ये म्हणलं की साध्वी प्रज्ञा सिंग ही नंबर 1 ची आरोपी होती। त्यांच्यावर आरोप होता की या ब्लास्टमध्ये लागणारी बाईक सायकल त्यांनी पुरवली होती, पण त्यातील चेसी नंबर हा सापडलाच नाही आणि या पुराव्याच्या अभावी साध्वी प्रज्ञा सिंग यांना सुद्धा निर्दोष सोडण्यात आलं। याबरोबरच या सगळ्यांनी मिळून काही गुप्त बैठका घेतल्या होत्या का याचा सुद्धा कोर्टाला कसलाही पुरावा सापडला नाही असं कोर्ट बोललं। बाईक सोडून अजूनही काही स्फोट झाले होते, त्याच्यामुळे एकूणच तपास यंत्रणेवर कोर्टाने संशय व्यक्त केला आहे आणि आरोपींवर संशय आहे म्हणून ते दोषी होत नाही असा सुद्धा न्यायनिवाडा कोर्टाने केला आहे। त्याच्यामुळे फक्त संशय आहे म्हणून यांना आम्ही आरोपी करू शकत नाही असं कोर्ट मानले। 17 वर्षानंतर या 7 आरोपींची मुक्तता केलेली आहे आणि पुरावे नीट संरक्षण केले गेले नाही असं सुद्धा ATSला कोर्ट म्हणलेलं आहे। ATSचा एकूणच तपास हा संशयास्पद होता। त्यांनी पंचनामा सुद्धा नीट केला नाही असं सुद्धा पोलीस म्हणालेत। UAPA लावणं सुद्धा योग्य नाही असं कोर्ट म्हणालं। UAPA म्हणजे काय तर द अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट। या ॲक्टमध्ये काय प्रूव्ह केलं जातं तर दिस इज अ लॉ इन इंडिया दॅट इनॅक्ट्स टू प्रिव्हेंट अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज अँड टेररिस्ट ॲक्ट। म्हणजे कोर्ट म्हणालेला आहे की दहशतवादी कृत्य झालं हा जो आरोप या 7 जणांवर लावला गेला आहे तो आरोप चुकीचा आहे। सोबतच अभिनव भारत ही ज्या संघटनेचं नाव आहे दहशतवादी कृत्यामध्ये समोर आलं, ती दहशतवादी संघटना या सगळ्या गोष्टीमध्ये निर्दोष आढळली। त्या संघटनेत काही हालचाली होत्या पण त्याच्यामुळे त्याला दहशतवादी म्हणता येत नाही असं कोर्ट म्हणालं आहे। आता या केसमधील आरोपी नंबर 1 प्रज्ञा सिंग ठाकूर या नेमकं कोण आहेत तर त्यांची मुख्य ओळख म्हणजे 2019 मध्ये त्या भाजपच्या तिकिटावर भोपाळमध्ये निवडणूक जिंकल्या होत्या। काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांचा पराभव करून त्या मेंबर ऑफ पार्लमेंट बनल्या होत्या। यासोबतच त्यांचं एक फेमस वक्तव्य म्हणजे गांधीजींची हत्या ज्या नथुराम गोडसेने केली त्यांना त्या देशभक्त मानल्या होत्या आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या चर्चेत आल्या होत्या। BJPमध्ये जाण्याच्या आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सुद्धा त्या होत्या। या सगळ्या प्रकरणामुळं भगवा दहशतवाद हा शब्द जन्माला आला आणि त्याच्या भोवती महाराष्ट्रात खूप सारं राजकारण पेटलं। पण जसं मी सांगितलं काही दिवसापूर्वी मुंबईमधल्या 2006च्या लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये ज्यामध्ये 200 लोकांचा मृत्यू गेला होता, 700 जखमी झाले होते, त्यातील आरोपीसुद्धा निर्दोष मुक्त झालेले आहेत आणि मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये सुद्धा 6 मृत्यू आणि 20 लोक जे जखमी झाले त्यांनासुद्धा जे मृत पावले त्यांना 2 लाख आणि जे जखमी झाले त्यांना 50,000 कॉम्पन्सेशन सोडून न्याय मात्र मिळाला नाही। त्यामुळे ATSच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। न्यायव्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। याबाबत सरकार काही पावलं घेणार का हे आपल्याला पुढं बघावं लागेल। अशा प्रत्येक राजकीय अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा।